बाजारात कधी नवीन बल्ब घ्यायला गेलात तर काय काय ऐकायला मिळतं? LED, CFL, हॅलोजन, त्यातही परत वॉर्म लाईट, कूल लाईट. आपलं डोकं अक्षरशः चक्रावून जातं. नक्की आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी कोणता दिवा योग्य आहे हे निवडणं खूपच अवघड होऊन बसतं. म्हणूनच चला तर मग दिव्यांच्या या दुनियेत जरा डोकावून बघूया आणि त्यांचा इतिहास आणि तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, एक गोष्ट कधी लक्षात आलीये का? आपली जुनी ट्यूबलाईट बटन दाबल्यावर आधी कशी लुकलुक लुकलुक करायची, आवाज करायची आणि मग कुठेतरी हळूच पेटायची. पण आत्ताचे LED बल्ब बटन दाबलं की सेकंदात सगळं लख्ख. या फरकामागे एक जबरदस्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास दडला आहे. चला तर मग यामागचं रहस्य उलगडूया. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण हा दिव्यांचा प्रवास 6 टप्प्यांतून करणार आहोत. सगळ्यात आधी विजेचं प्रकाशात रूपांतर होतं कसं हे बघू. मग जाऊया इनकॅन्डसेंट बल्बच्या काळात, त्यानंतर गॅसवर चालणाऱ्या दिव्यांकडे आणि मग आजच्या सॉलिड स्टेट क्रांतीकडे म्हणजे LEDकडे. या सगळ्यांची आपण तुलना करू आणि सगळ्यात शेवटी आपल्या कामासाठी नक्की कोणता दिवा बेस्ट आहे हे ठरवू. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून आणि दिव्यामागचं मूळ वैज्ञानिक तत्त्व समजून घेऊया. बघा, दिव्याचं काम तसं खूप सोपं आहे. तो फक्त एका प्रकारच्या ऊर्जेला दुसऱ्या प्रकारात बदलतो. म्हणजे काय? तर तो विजेला म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीला प्रकाश ऊर्जेत म्हणजे लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. अगदी आपल्या घरातला पंखा जसं विजेला गतीमध्ये म्हणजे वाऱ्यात बदलतो तसंच काहीसं. आणि गंमत म्हणजे हे रूपांतर जेवढं प्रभावीपणे होतं तेवढी आपली वीज वाचते. म्हणूनच तर प्रत्येक दिव्यामागचं तंत्रज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे. आजकाल आपण जे दिवे वापरतो ते मुख्यत्वे या 3 कुटुंबांमध्ये विभागले जातात. पहिला प्रकार म्हणजे इनकॅन्डसेंट. हे आपले ते जुने पिवळे गरम होणारे बल्ब. दुसरा प्रकार आहे गॅस डिस्चार्ज. यात आपल्या जुन्या ट्यूबलाईट्स आणि रस्त्यावरचे मोठे पिवळे दिवे येतात. आणि तिसरा म्हणजे सॉलिड स्टेट, म्हणजेच आपले लाडके LEDs, आजचं सगळ्यात लेटेस्ट तंत्रज्ञान. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या दिव्यापासून ज्याला आपण सगळ्यांनी पाहिले, ज्याने 100हून अधिक वर्ष आपलं जग उजळून टाकलं. हा बघा, आपला तो ओळखीचा पिवळा बल्ब. याच्या आत जी बारीक तार दिसते ना, ती असते टंगस्टनची, ज्याला फिलामेंट म्हणतात. जेव्हा या तारेमधून वीज जाते तेव्हा ही तार प्रचंड गरम होते. इतकी गरम की ती अक्षरशः तापून लाल पिवळी होते आणि मग प्रकाश द्यायला लागते. म्हणजे सगळा खेळ उष्णतेचा आहे. आणि ही तार पटकन जळून जाऊ नये म्हणून त्या काचेच्या आत नायट्रोजन किंवा आर्गॉनसारखा एक खास वायू भरलेला असतो. याच दिव्यामुळे तो एक उबदार पिवळासर प्रकाश मिळतो. आता याचे फायदे काय? तर हे बल्ब विकत घ्यायला एकदम स्वस्त मिळतात. आणि हो, बटन दाबलं की लगेच प्रकाश. पण खरी मेक दुसरीकडेच आहे. यांची खरी किंमत आपल्याला वीज बिलात मोजावी लागते. का? कारण हे जेवढी वीज खातात त्यातली फक्त 5% वीज प्रकाशासाठी वापरतात. बाकीची 95% ऊर्जा चक्क उष्णतेमध्ये वाया जाते. म्हणूनच तर हे बल्ब इतके गरम होतात. आणि याच कारणामुळे यांचं आयुष्य पण खूप कमी असतं, साधारणपणे फक्त 1000 तास. बरं, इनकॅन्डेसेंटची गोष्ट झाली. आता तंत्रज्ञानात एक मोठी उडी मारूया. आता आपण उष्णतेने नाही तर एका वेगळ्याच पद्धतीने प्रकाश मिळवणार आहोत. आणि तो म्हणजे वायूंना चेतवून. ही एक मोठी क्रांतीच होती. आपली जुनी लांब काचेची ट्यूबलाईट आठवतीये? ती याच तंत्रज्ञानावर चालते. इथे बघा, ट्यूबलाईटसोबत एक चोक आणि एक स्टार्टर असतो. या दोघांमुळे ट्यूबच्या आत हाय व्होल्टेज तयार होतं. ट्यूबच्या आत असते पाऱ्याची वाफ. या हाय व्होल्टेजमुळे त्या वाफेतून वीज वाहू लागते आणि एक अदृश्य प्रकाश तयार होतो, ज्याला आपण UV लाईट म्हणतो. पण हा प्रकाश आपल्याला दिसत नाही. मग दिसतो कसा? तर ट्यूबच्या आतून एक पांढरा लेप लावलेला असतो, फॉस्फरचा. जेव्हा हा UV प्रकाश त्या लेपावर पडतो तेव्हा तो लेप चमकतो आणि आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो. आणि हो, या सगळ्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. म्हणूनच ट्यूबलाईट सुरुवातीला टिमटिमते किंवा लुकलुकते. आता एवढी मोठी ट्यूब घरात प्रत्येक ठिकाणी लावणं शक्य नाही. मग इंजिनियर्सनी एक युक्ती केली. त्यांनी त्या लांबरलचक ट्यूबलाच वाकवलं, तिला गोलगोल फिरवलं आणि एका छोट्या बल्बच्या आकारात बसवलं. तोच आपला CFL. यातला जो चोक किंवा बॅलास्ट असतो तो पण इलेक्ट्रॉनिक आणि छोटा करून त्या बल्बच्या बेसमध्येच फिट केला. त्यामुळे काय झालं, आपल्या साध्या पिवळ्या बल्बच्या होल्डरमध्ये आता जास्त कार्यक्षम ट्यूबलाईटचं तंत्रज्ञान बसवता येऊ लागलं. कमाल आहे ना? आता याच गॅस डिस्चार्ज फॅमिलीमध्ये काही मोठे खेळाडू पण आहेत, म्हणजे हेवी ड्युटी दिवे. डावीकडे बघा, हा तो पिवळा धम्मक प्रकाश जो आपल्याला हायवेवर दिसतो. हा आहे सोडियम वेपर लॅम्प. याचा पिवळा रंग मुद्दाम असतो, कारण हा रंग धुक्यातून आणि पावसात सुद्धा लांबपर्यंत स्पष्ट दिसतो, ज्यामुळे सुरक्षितता वाढते. आणि उजवीकडे जो निळसर पांढरा प्रकाश दिसतोय तो आहे मर्क्युरी वेपर लॅम्प. हा कारखान्यांमध्ये किंवा मोठ्या मैदानांवर वापरतात, जिथे भरपूर प्रकाश लागतो.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या दोन्ही दिव्यांना पूर्णपणे सुरू व्हायला म्हणजे फुल प्रकाशात यायला 5 ते 7 मिनिटं लागतात. चला, आतापर्यंत आपण उष्णता पाहिली, गॅस पाहिला, पण आता आपण प्रवेश करतोय दिव्यांच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतीमध्ये. एक असं तंत्रज्ञान जे आज आपल्या खिशातल्या मोबाईलपासून ते घरातल्या टीव्हीपर्यंत सगळीकडे आहे. तर हे तंत्रज्ञान आहे LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. इथे ना गरम होणारी तार आहे ना कसला वायू, हे सॉलिड स्टेट तंत्रज्ञान आहे. म्हणजे काय तर यात एक खास सेमीकंडक्टर चिप असते. जेव्हा या चिपमधून वीज योग्य दिशेने जाते तेव्हा त्यातले इलेक्ट्रॉन्स थेट प्रकाशाची निर्मिती करतात. थेट प्रकाश उष्णता नाही, त्यामुळे यात ऊर्जा वायात जातच नाही. म्हणूनच तर LED दिवे इतके कार्यक्षम असतात आणि ते गरमही होत नाहीत. बरं, आतापर्यंत आपण 3 पिढ्या पाहिल्या. आता वेळ आहे या सगळ्यांना एकाच रेषेत उभं करण्याची. चला बघूया वीज बचतीच्या स्पर्धेत कोण जिंकतंय. हा चार्ट बघा, हे आकडेच सगळं काही सांगतात. समजा आपल्याला सारखाच प्रकाश हवा आहे, तर आपला जुना पिवळा बल्ब खातो 60 वॅट. तेवढ्याच प्रकाशासाठी आपली ट्यूबलाईट घेते 40 वॅट, CFL घेतो 15 वॅट आणि आपला LED फक्त 9 वॅट. विचार करा, 60 वॅट कुठे आणि 9 वॅट कुठे, म्हणजे थेट 85% जास्त विजेची बचत. हा फरक खरंच खूप मोठा आहे. आता फक्त वीज नाही तर इतर गोष्टी पण बघूया. हा तक्ता बघा. आयुष्य, तो पिवळा बल्ब जेमतेम 1000 तास चालतो आणि LED तब्बल 50,000 तास किंवा त्याहूनही जास्त. म्हणजे एकदा लावला की वर्षानुवर्षे विसरून जा. आणि सुरू होण्याचा वेळ, इन्कॅन्डेसेंट आणि LED इन्स्टंट सुरू होतात, तर फ्लोरोसेंट आणि HID दिव्यांना वेळ लागतो. सगळी गणितं LEDच्या बाजूने आहेत. ठीक आहे, आता हे सगळं विज्ञान समजलं, LED बेस्ट आहे हेही कळलं. पण मग याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक ठिकाणी फक्त LEDच लावावा? नाही, कारण प्रत्येक जागेची गरज वेगळी असते. राईट टूल फॉर द राईट जॉब म्हणतात ना, तसेच काहीसं. आपलं घर किंवा ऑफिस जिथे आपण जास्त वेळ असतो तिथे LED आणि CFL एकदम उत्तम पर्याय आहेत. कारण ते वीज वाचवतात, जास्त गरम होत नाहीत आणि त्यांचा प्रकाश डोळ्यांना त्रास देत नाही. आणि आता तर LED मध्ये पिवळसर म्हणजे वॉर्म लाईट आणि पांढरा शुभ्र म्हणजे कूल लाईट असे दोन्ही पर्याय मिळतात, जेणेकरून आपल्याला हवं तसं वातावरण तयार करता येतं. आता रस्त्यांचा आणि हायवेचा विचार करू. तिथे ते पिवळे दिवे का असतात? कारण ते सोडियम वेपर दिवे असतात. या पिवळ्या रंगाची एक स्पेशालिटी आहे. धुकं असो, पाऊस असो किंवा धूळ, हा रंग त्यातून आरपार जातो आणि आपल्याला रस्ता स्पष्ट दिसतो. इथे ऊर्जेपेक्षा सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. आणि मग येतात मोठमोठे कारखाने, गोदामं किंवा स्टेडियम्स. इथे जागाच इतकी मोठी असते की प्रचंड प्रकाशाची गरज असते. अशा ठिकाणी मर्क्युरी वेपर किंवा मेटल हॅलाइटसारखे हाय इंटेन्सिटी दिवे लागतात. इथे पहिलं प्राधान्य वीज बचतीला नाही, तर जागेचा कानाकोपरा लख्ख उजळून टाकण्याला असतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा प्रकाशाचा प्रवास 3 टप्प्यात झाला. पहिला टप्पा होता उष्णतेवर अवलंबून असलेल्या इन्कॅन्डेसेंट दिव्यांचा, जे कमी कार्यक्षम होते. मग आला औद्योगिक गरजांसाठीचा गॅस डिस्चार्ज दिव्यांचा काळ. आणि आता आपण आहोत सॉलिड स्टेट म्हणजे LEDच्या युगात, जिथे कार्यक्षमता आणि टिकाऊपणा दोन्ही मिळतं. तर आता पुढच्या वेळी बाजारात दिवा घ्यायला जाल तेव्हा फक्त किती वॉटचा आहे एवढं विचारू नका. आता आपल्याला हेही माहीत आहे की त्या दिव्याचा रंग कोणता आहे, तो लगेच सुरू होतो की वेळ घेतो आणि त्याचा वापर नक्की कुठे करायचा आहे. कारण योग्य प्रकाश निवडणं म्हणजे फक्त वीज बिल वाचवणं नाही, तर आपल्या जागेसाठी, आपल्या कामासाठी एक योग्य वातावरण तयार करणं आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?